नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा तर ते बघणार आहे. ओके. तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला हा फॉर्म भरताना तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. तर न्यू रजिस्ट्रेशन यासमोर तुम्हाला क्लिक हिअर असा ऑप्शन दिसेल, तर त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा पॉपअप येईल, तर तो तुम्हाला क्लोज करायचा आहे. नंतर तुम्हाला या पद्धतीने माहिती दिसेल पुढे, तर तुम्हाला ते खाली स्क्रोल करायचं आहे आणि आय ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करा. तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे आणि नाव टाकताना सगळ्यात तुमचं जे 10वीचं मार्कशीट आहे किंवा तुमचं 10वीचं जे सर्टिफिकेट आहे, तर त्याच्यावरती जे नाव आहे तुमचं, तर तेच नाव इथे टाका. तर सगळ्यात आधी तुमचं नाव टाका, नंतर तुमच्या वडिलांचं नाव टाका आणि नंतर तुमचं आडनाव टाका. नंतर पुढचं ऑप्शन बघा, तुमच्या नावात बदल झाला आहे का. जर फिमेल कॅन्डिडेट असतील, त्यांचे जर लग्न झालं असेल आणि त्यांच्या जर नावात बदल झाला असेल, तर त्यांनी ते यस करा आणि बदल झाला नसेल तर नो नो करा. त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव टाका, पुढे आईचं नाव टाका, पुढे तुमची जन्मतारीख टाका. जन्मतारीख टाकताना जन्मतारीख तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटची डेट ऑफ बर्थ आहे तर तीच टाका. पुढे तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. मेल असेल तर मेल सिलेक्ट करा आणि फिमेल असेल तर फिमेल सिलेक्ट करा. नंतर पुढे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका. इथे कन्फर्म मोबाईल नंबर करा. तुमचा इथे मोबाईल नंबर टाका. परत पुढच्या बॉक्समध्ये अल्टरनेट मोबाईल नंबर तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल. पुढच्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा मेल आय डी टाकायचा आहे. तिथे या ठिकाणी मेल आय डी टाका. नंतर पुढे कन्फर्म ईमेल ॲड्रेस, परत तुमचा मेल आय डी कन्फर्म तोच टाका. नंतर पुढे मित्रांनो तुम्हाला तुमचे एक्झाम सेंटर टाकायचे आहेत. तर एक्झाम सेंटर देताना तुम्हाला 3 एक्झाम सेंटर द्यायचे आहेत आणि ते कंपल्सरी आहेत. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तुमचे एक्झाम सेंटर द्यायचे आहेत. तर इथे तुम्हाला जेवढे एक्झाम सेंटर दिसू राहिले तर त्यापैकीच तुम्हाला एक्झाम सेंटर टाकायचे आहेत. पहिले एक्झाम सेंटर टाका, दुसरं एक्झाम सेंटर टाका आणि तिसरं एक्झाम सेंटर टाका. नंतर खाली स्क्रोल करा. त्या ठिकाणी तुम्हाला जो चेक बॉक्स दिसतोय तर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक करा. नंतर जनरेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करा. तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला एक ओ टी पी येईल, तर तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे तुम्हाला. ओ टी पी जनरेट करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी विंडो येईल. तर तुम्हाला या ठिकाणी तो कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर ओके करा. ओके केल्यानंतर तुम्हाला एंटर ओ टी पी या ठिकाणी ओ टी पी टाकायचा आहे. तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला या ठिकाणी तर त्याच मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल आणि व्हॅलिडेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करा. नंतर ओके करा. खाली स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आय ॲग्री या चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि खाली जो तुम्हाला कॅप्चा दिसतो तो कॅप्चा टाका आणि रिव्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करा. रिव्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची माहिती येईल. तर उजव्या साईडला जे सगळे चेकबॉक्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सगळ्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमची माहिती बरोबर आहे त्यासाठी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही तुमचे डेट ऑफ बर्थ स्पेलिंग सगळं बघून घ्या नीट. सगळ्या चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा पॉपअप येईल, तर या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर या ठिकाणी क्लोज करा. नंतर तुमच्यासमोर अशी विंडो येईल. या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकंट डिटेल्स म्हणजे तुमची माहिती दिसेल तुम्हाला. नंतर पुढे तुम्ही उजव्या साईडला गो टू ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करा. या ठिकाणी क्लोज करा. खाली स्क्रोल करा. या ठिकाणी तुम्हाला जो चेकबॉक्स दिसतोय तर ते तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला खाली पदाची निवड करा.
या ठिकाणी कार्यकारी सहाय्यक एक्झिक्युटिव्ह असिस्टंट या ऑप्शनवरती क्लिक करा. नंतर पुढे जाहिरात क्रमांक आणि जाहिरात दिनांक ऑटोमॅटिक येईल. नंतर उमेदवाराची वैयक्तिक माहिती, या ठिकाणी तुम्ही जी माहिती भरली तर ते ऑटोमॅटिक येईल. तर तुम्हाला मॅरिटल स्टेटस, वैवाहिक तपशील या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड आहात ते सिलेक्ट करायचं आहे. पुढे उमेदवाराचा आदिवासी तपशील, नॅशनॅलिटी इंडियन, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का ते यस करा. तुम्ही जे नो केल्यानंतर तुम्हाला इथं फॉर्म भरता येणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही इथे यस करा. तुमच्याकडे जर डोमासाईल असेल तर पुढे तुम्ही डोमासाईल कोणाकडून इश्यू केले तर त्या ऑथॉरिटीचं नाव टाकायचं आहे. बर्थ सर्टिफिकेट पण चालेल आणि फुल लिव्हिंग सर्टिफिकेट ते पण चालेल. तर तुम्ही ज्यांच्याकडून ते इश्यू केले तर त्या ऑथॉरिटीचं ते या ठिकाणी नाव टाकायचं आहे तुम्हाला. पुढे कोणत्या तारखेला तुम्ही इश्यू केले ती डेट टाका आणि तुमच्या ज्या सर्टिफिकेट डोमासाईल सर्टिफिकेट असेल तर त्याचा नंबर टाका. पुढे अर्जदाराची जात प्रवर्ग माहिती भरायची आहे. तर जात प्रवर्ग या ठिकाणी तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. तुम्ही जर SC किंवा ST असाल तर तुम्हाला ही माहिती पूर्ण भरायची आहे. आणि तुम्ही जर ओपनमधून भरत असाल तर तुम्हाला ही माहिती भरण्याची गरज पडणार नाही. ओके. आणि मित्रांनो, तुम्ही जर OBC या कॅटेगरीमधून असाल तुम्हाला ही माहिती भरावी लागेल आणि प्लस तुमच्याकडे नॉन क्रिमिलेअर हे असणं गरजेचं आहे. ओके. तर या ठिकाणी मी कॅटेगरीहून फॉर्म भरतो तर मी या ठिकाणी ST सिलेक्ट करतो. पुढे जात प्रवर्गासाठी अर्ज करत आहे तर या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. तर तुम्ही कॅटेगरीमधून अप्लाय करत असाल तर तुम्ही ST सिलेक्ट करा आणि तुम्हाला ओपनमधून जर भरायचं असेल तर तुम्ही ओपन हा ऑप्शन सिलेक्ट करा. ओके. पुढे जात प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या प्राधिकरणाचे नाव, कास्ट सर्टिफिकेट तुम्ही कोणत्या ऑथॉरिटीकडून काढलेले तर त्या ऑथॉरिटीचं नाव टाका. तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटवरती खाली भेटून जाईल, खाली राईट साईडला. नंतर पुढे कधी काढलं ती डेट टाका. पुढे कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाका. तुमच्याकडे व्हॅलिडिटी असेल तर तुम्ही व्हॅलिडिटीची माहितीसुद्धा या ठिकाणी भरू शकता. तर तुम्ही कोणत्या कमिटीकडून कास्ट व्हॅलिडिटी काढली त्याचं नाव टाका या ठिकाणी. नंतर कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर टाका आणि कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही कोणत्या तारखेला काढली तर त्या ठिकाणी या ठिकाणी तुमची ती तारीख टाका. पुढे ओळख तपशील या ऑप्शनमध्ये तुमची जी जन्मखून असेल तर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. तुमचे जर किंवा राईट हँडवर किंवा लेफ्ट हँडवर एखादा तीळ वगैरे असेल तर ते तुम्ही इथे टाकू शकता. नाही टाकलं तरी कंपल्सरी नाही. ओके. नंतर उमेदवार ओळखपत्र तपशील, तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 5 आयडेंटिटी दिलेल्या आहेत. तर त्यापैकी तुम्ही कोणतंही एक देऊ शकता. एक कंपल्सरी आहे. तर या ठिकाणी मी पॅन कार्ड देणार आहे. ओके. तर तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन असेल तर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन पण देऊ शकता. तुमच्याकडे वोटर ID असेल तर तुम्ही त्याची पण माहिती देऊ शकता. तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर ते पण टाकू शकता आणि तुमच्याकडे जर बँक खाते असेल, राष्ट्रीयकृत बँकेचं खातं असेल तुम्ही ते पण टाकू शकता. ओके. ते तुम्हाला जे आयडेंटिटी द्यायचं ते तुम्ही देऊ शकता. नंतर खाली चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली सेव्ह नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर तुम्ही पुढे ॲडिशनल डिटेल्स या विंडोमध्ये येऊन जाल. तुमच्यासमोर अशी विंडो येईल. तर या ठिकाणी सगळ्यात आधी तुम्हाला तुम्ही राज्य केंद्र निमशासकीय संस्थेचे कर्मचारी आहात का आहात तर येस करा, नाहीतर नो करा. येस केल्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ओके. तुम्हाला इथे ऑर्गनायझेशन नाव टाकावं लागेल आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं डिझायनेशन टाकावं लागेल. पुढे प्रकल्पग्रस्त आरक्षण, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल प्रकल्पासाठीचे प्रकल्प बाधित आहात का आहात तर येस करा, नाहीतर नो करा. ठाणे जिल्ह्यातील भातसा धरण प्रकल्पासाठीच्या 28 प्रकल्पग्रस्तांच्या यादीतील आपण प्रकल्प बाधित आहात का आहात तर येस करा, नाहीतर नो करा. पुढे भूकंपग्रस्त आरक्षण, तुम्ही भूकंपग्रस्त भागातून असाल आणि तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तुम्ही या ठिकाणी येस करा आणि तुम्हाला इथे माहिती भरावी लागेल तर ती माहिती भरून घ्या आणि जर तुम्ही नसाल तर तुम्ही नो करा. पुढे अंशकालीन उमेदवार आरक्षण, आपण पदवीधारक अंशकालीन उमेदवार आहात का आहात तर येस करा, नाहीतर नो करा. माजी सैनिक आरक्षण, मग तुम्ही माजी सैनिक आहात का आहात तर येस करा, नाहीतर नो करा. पुढे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी तपशील, तुम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आहात का
असाल तर येस करा, नाहीतर नो करा. पुढे खेळाडू आरक्षण. तुमच्याकडे जर स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी तुम्ही येस करा. आणि जे स्पोर्ट्स सर्टिफिकेट जे आहे तर ते तुम्हाला नॅशनल लेवल, स्टेट लेवल आणि डिस्ट्रिक्ट लेवल या 3 लेवलचं या ठिकाणी चालणार आहे. तुमच्याकडे डिस्ट्रिक्ट लेवलचं जरी असेल तर तुम्ही या ठिकाणी माहिती भरू शकता. आणि जर तुमच्याकडे नसेल त्या ठिकाणी नो करा. दिव्यांग आरक्षण. आपण 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेली व्यक्ती आहात का? आहात तर तुम्ही येस करा, नाहीतर नो करा. जर तुम्ही येस केलं तर 40%च्या पुढचे जे दिव्यांग आहेत ते तुमच्या सर्टिफिकेटवर असणं गरजेचं आहे. तर त्या सर्टिफिकेटवर जशी माहिती आहे तशी तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. आणि जर तुम्ही दिव्यांग नसाल तर या ठिकाणी नो करा. तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केले आहे का? केले असेल तर येस करा, नाहीतर नो करा. तुम्ही अनाथ आहात का? असाल तर येस करा, नाहीतर नो करा. पुढे इतर तपशीलमध्ये आपणास यापूर्वी कोणत्या परीक्षेसाठी प्रतिबंधित केले आहे का? केले असेल तर येस करा, नाहीतर नो करा. तुमच्याविरुद्ध कधीही FIR किंवा फौजदारी खटला नोंदवला गेला आहे का? येस किंवा नो करा. ओके. तुम्हाला कधीही कोणत्या गुन्हेगारी प्रकरणात अटक ताब्यात घेण्यात आले आहे का? असेल तर येस करा, नाहीतर नो करा. कोणत्या फौजदारी खटल्यात तुमच्यावर कधी खटला चालवला गेला किंवा कोर्टाने तुम्हाला दोषी ठरवले आहे का? पुढे सामान्यतः फौजदारी प्रक्रियेच्या सुरक्षेच्या कार्यवाही अंतर्गत शांतता, चांगली वर्तणूक ठेवण्यासाठी तुम्हाला कधीही कोणतेही बंधनपत्र लिहून द्यावे लागले आहे का? हे पण नो करा. तर या सर्व ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे मित्रांनो. सर्व ठिकाणी तुम्ही नो केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. नंतर ओके करा. या ठिकाणी तुमचा ॲड्रेस टाका. नंतर कंट्री इंडिया सिलेक्ट करा. स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करा. इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. पुढे तुमचा पिनकोड टाका. आणि तुमचा जर एकच ॲड्रेस असेल तर या ठिकाणी येस करा. आणि पुढे सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. नंतर ओके करा. पुढे तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स भरायचे आहे. तर इथे सगळ्यात आधी त्यांनी इथे विचारलेलं आहे आपल्याला की तुम्ही माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे का? म्हणजे तुम्ही जी तुमची दावे आहेत ती पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे तर तुम्ही या ठिकाणी येस करा. पुढे तुम्हाला बोर्डाचं नाव टाकायचं आहे. नंतर तुमच्या शाळेचं नाव टाका. पुढे तुम्हाला तुमचे पर्सेंटेज टाकायचे आहेत. इथे तुम्हाला मिळालेले गुण टाका. आणि इथे तुम्हाला जास्तीत जास्त गुण म्हणजे कितीपैकी होते तुम्हाला ते या ठिकाणी टाकायचं आहे. पर्सेंटेज तुम्हाला ऑटोमॅटिक येतील. नंतर तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटवरती उत्तीर्ण झाल्याचा दिनांक असेल तर तो दिनांक टाकायचा आहे. पुढे 12वीची माहिती भरायची आहे. कंपल्सरी नाही मित्रांनो, नाही भरली तरी चालेल. पण तुमच्या जर 12वी झाली असेल तर तुम्ही ते भरून द्या माहिती. ओके. तर पहिले तुमचा बोर्ड सिलेक्ट करा. नंतर तुमच्या कॉलेजचं नाव टाका. पुढे पर्सेंटेज सिलेक्ट करा. नंतर तुम्हाला 12वीला मिळालेले गुण या ठिकाणी टाका. ते कितीपैकी होते तर टोटल मार्क्स किती होते तर ते या ठिकाणी टाका. नंतर तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जातील. नंतर तुमच्या 12वीच्या सर्टिफिकेटवरती जी तुमची पासिंग डेट असेल तर ती या ठिकाणी तुम्ही टाका. पुढे तुम्हाला डिग्रीचे डिटेल्स द्यायचं आहे. तर तुम्ही पहिल्याच प्रयत्नात किमान 50% गुणांसह ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे का? केले असेल तर तुम्ही येस करा आणि केले नसेल तर तुम्ही नो करा. नंतर तुमची स्ट्रीम कोणती होती तर या ठिकाणी एकच ऑप्शन आहे एनी ग्रॅज्युएट डिग्री. तर तुम्ही एनी ग्रॅज्युएट डिग्री या ऑप्शनवरती क्लिक करा. पुढे तुम्हाला तुमच्या कॉलेजचं किंवा युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं आहे. नंतर तुमचा पासिंग झाल्याचा दिनांक टाकायचा आहे. पुढे तुम्हाला तुमचे पर्सेंटेज टाकायचे आहेत. तर तुम्हाला CGPA असेल तर तुम्ही CGPA पण टाकू शकता. पर्सेंटेज टाकायचे तुम्हाला तर तुम्हाला मिळालेले गुण इथे टाका. पुढे तुम्हाला जास्तीत जास्त किती मार्क होते ते या ठिकाणी टाका. तुमचे टक्के जे आहेत ते तर ऑटोमॅटिक येतील. पुढे मित्रांनो तुम्हाला इतर अर्हता तपशील
या ठिकाणी आपल्याकडे शासनाचे इंग्रजी टंकलेखनाचे 30 शब्द प्रति मिनिट गतीचे प्रमाणपत्र आहे का? तर तुम्हाला या चारही ऑप्शनमध्ये मित्रांनो यस करायचं आहे. या ठिकाणी इंग्लिश टायपिंगचं, नंतर मराठी टायपिंगला यस करायचं आहे. आणि जे तुमचे मराठी आणि इंग्लिश हे जे दोन सब्जेक्ट आहेत ते 100 मार्काचे होते का 10वीला असताना, तर तुम्हाला या ठिकाणी यस करायचं आहे आणि पुढे सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. पुढे ओके करा. आता मित्रांनो तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. त्या सर्वात आधी तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. क्लिक हेअर टू अपलोड यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला लाईव्ह फोटो तुमचा अपलोड करायचा आहे कॅमेऱ्यासमोर. नंतर तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन दिसतोय अपलोड फोटोग्राफ. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो साईजमध्ये करून आणि तो अपलोड करायचा आहे. त्या ठिकाणी त्यांनी साईज दिलेली आहे 3.5 सेंटीमीटर ते 4.5 सेंटीमीटर, म्हणजे हाईट जी आहे ती 4.5 सेंटीमीटर आणि तुमची रुंदी जी आहे तर 3.5 सेंटीमीटर असली पाहिजे फोटोची. आणि 80 KB ते 200 KB या साईजमध्ये तुम्हाला त्याची साईज करायची फोटोची आणि तो फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे JPG आणि JPG फॉर्मॅटमध्ये. 200 DPI तुम्हाला स्कॅन करायचा आहे फोटो. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा या ठिकाणी तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. पुढे तुम्हाला तुमची साईन अपलोड करायची आहे. तर तुमची जी साईन आहे तर ती मित्रांनो 80 KB ते 200 KB JPG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायची आहे. पुढे तुम्हाला तुमचं 10वीचं मार्कशीट अपलोड करायचं आहे. तर डॉक्युमेंट जे आहेत मित्रांनो ते डॉक्युमेंट तुम्हाला 100 KB ते 200 MB मग ते JPG आणि PDF फॉर्मॅट 3 फॉर्मॅटमध्ये तुम्ही अपलोड करू शकता. तर सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला 100 KB ते 2 MB पर्यंत अपलोड करायचे आहेत. 10वीचं मार्कशीट अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचं 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर आपण पहिल्या प्रयत्नात SSC उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अपलोड करा. तर मित्रांनो ही जी अट आहे तर ती आता रद्द केलेली आहे त्यांनी, तर ते कंपल्सरी नाही मित्रांनो, नाही अपलोड केलं तरी चालेल. पुढे तुमच्या 12वीचे प्रमाणपत्र अपलोड करा. तुम्ही जर माहिती भरली असेल 12वीची तर तुम्ही ते या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करून द्या. नाही दिलं तरी चालेल, कंपल्सरी नाही 12वीचं. ओके, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट पण तुम्ही अपलोड करू शकता खाली. पुढे तुम्ही तुमचे जे डिग्रीचे मार्कशीट आहेत तर ते फर्स्ट इयरपासून तर थर्ड इयरपर्यंत तुमची डिग्री जेवढ्या वर्षाची असेल तर ते सगळ्या सेमिस्टरचे एकत्र करून PDF तुम्हाला अपलोड करायचे आहे. मग तुमचे जे टिकेटचे सर्टिफिकेट असतील तर ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायचे तुम्हाला. तर तुमचे सर्व मार्कशीट या ठिकाणी अपलोड करा डिग्रीचे. पुढे आपण पहिल्या प्रयत्नात पदवी उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र अपलोड करा. तर मित्रांनो ही अट आता रद्द केलेली आहे, तर ते कंपल्सरी नाही, तुम्ही नाही अपलोड तरी चालेल. खाली पुढे तुम्ही तुमचं डिग्री सर्टिफिकेट अपलोड करा. जे तुमचं डिग्रीचं सर्टिफिकेट असेल तर ते या ठिकाणी अपलोड करा खाली. पुढे तुम्ही जर डोमासाईल दिले असेल तर या ठिकाणी तुमचं डोमासाईल अपलोड करा. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे याच्यासाठी. पुढे तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा. पुढे तुम्ही तुमचं आपले लहान कुटुंब प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जो इथं क्लिक हिअर इथं जो ब्लूमध्ये तुम्हाला दिसतंय तर त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. ते तुमच्यासमोर असं येईल, तर याची प्रिंट काढून तुम्हाला भरायचं आहे. ते भरल्यानंतर तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. वरती मराठीतून दिलेलं आहे आणि खाली इंग्लिशमध्ये दिलेले 2 पेज. तुम्ही कोणतं तरी एक पेज प्रिंट काढून ती भरायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काय माहिती भरायची आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. पुढे तुम्हाला तुमचं लग्न झालं नसेल तर वडिलांचं नाव टाका आणि फिमेल कॅन्डिडेट असतील त्यांचं जर लग्न झालेलं असेल तर त्यांनी या ठिकाणी तुमच्या पतीचं नाव टाकू शकता. पुढे तुमचं वय टाका, नंतर तुमचा ॲड्रेस टाका. नंतर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला त्या पदाचं नाव टाकायचं आहे. म्हणजे या ठिकाणी कार्यकारी सहाय्यक एक्झिक्युटिव्ह असिस्टंट या पदाचं या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं आहे. नंतर जर तुम्हाला लग्न झालेलं असेल तर तुम्हाला जर मुलं असतील तर 2पेक्षा जास्त मुलं नसली पाहिजे तुम्हाला, त्या ठिकाणी तुमची ते संख्या टाका. संख्या टाकल्यानंतर तुम्हाला तर त्यांची तुम्हाला इथे या ठिकाणी जन्मतारीख सुद्धा टाकायची आहे पुढे.
जन्म दिनांक टाकल्यानंतर या ठिकाणी ठिकाण टाका तुमचं, नंतर दिनांक टाका आणि या ठिकाणी तुमचे साईन करा. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे भरायचं आहे मित्रांनो. हे भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आपले लहान कुटुंब प्रमाणपत्र अपलोड करा याच्या पुढे. ओके. नंतर पुढे तुम्हाला तुमचं मराठी टायपिंगचं जे सर्टिफिकेट आहे, ओके, तर त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्याच्याखाली तुम्हाला तुमचं इंग्लिश टायपिंगचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्याच्याखाली मित्रांनो तुम्हाला तुम्ही जे ID प्रूफ दिलेलं आहे, फॉर्म भरताना तुम्ही जे ID प्रूफ दिलेलं आहे ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे तुम्हाला. पेमेंट तपशील दिसेल तुम्हाला, तर तुम्हाला जेवढी फी असेल त्या ठिकाणी येऊन जाईल. खाली तुम्हाला डिक्लेरेशन दिसून जाईल. त्या ठिकाणी तुमचा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही या सर्व चेक बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. सगळ्या ठिकाणी टिक केल्यानंतर तुम्हाला खाली आय ॲग्री या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो पुढे तुम्हाला जो इथे कॅप्चा दिसतोय तो या ठिकाणी टाकायचा आहे. टाकल्यानंतर तुम्ही प्रिव्ह्यू करू शकता. प्रिव्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करा. तुमचा फॉर्म येईल तुमच्यासमोर, सगळी माहिती बघून घ्या. सगळी माहिती जर बरोबर असेल तर तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर पुढे तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर ती विंडो तुमच्यासमोर येऊन जाईल. ओके. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिकेचा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व माहिती चांगल्या पद्धतीने समजली असेल. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.